एका सर्वसामान्य मराठी माणसाने बिर्याणीचा व्यवसाय सुरू केला ते पाहून मला देखील खूप अभिमान वाटला। खरोखर सांगतो, त्याच्यावर एक मिनी ब्लॉग होऊन जाऊ द्या म्हणून आज मी आलेलो आहे जोहे गावात। नमस्कार मित्रांनो, सागर पाटील परत तुमच्या या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप असं स्वागत करत आहे। मित्र आज मी आलेलो आहे कुठे माहिती आहे का, की आज मी आलेलो आहे पेणमध्ये म्हणजे पेण तालुक्यातील जोहे या गावामध्ये। सहज म्हणजे गणपती बाप्पाच्या ज्या मूर्ती वगैरे बनतात त्या गावाच्या आज जरा रिव्ह्यू घ्यायला आलो होतो। तर प्रवास करत असताना एक सुंदर गाला दिसला, एक सुंदर दुकान दिसले आणि त्याच्यावर नाव होते बिर्याणी। परंतु कसं आहे की ही जी बिर्याणी आहे ती कुठल्याही परप्रांताची नसून आपल्याच समाजातील आपल्या मराठी माणसाची आहे, आपल्या हिंदू समाजाच्या मुलाची आहे। तेव्हा वाटलं होतं की आता आपला मराठी माणूस व्यवसायात उतरलेला तर आहेच, तर त्याला थोडं सहकार्य करावं। आणि आता सध्या तरी मीडिया नाही आहे, तर आपल्याकडे सोशल मीडिया हा एक उत्कृष्ट असा ऑप्शन आहे, म्हणून याचा वापर करून मी आता ते बिर्याणी सेंटर आहे ते दाखवत आहे तुम्हाला। आणि खरोखर सांगतो तुम्हाला, ही जर तुम्ही व्हिडिओ बघली तर नक्कीच आपल्या भावाला सहकार्य करा आणि त्याच्या दुकानाला नक्कीच भेट। तर बघा, नीट ठिकाण लक्षात ठेवा। आपण जर बघितलं तर समोर आपला बँक दिसते आणि इकडे जो आहे तो रावेकडे जाण्याचा रस्ता आहे आणि समोर जर बघितलं पोलीस स्टेशन आहे आणि पोलीस स्टेशनच्या अगदी समोरच हे आपलं बिर्याणी हाऊस आहे। आपण जर बघितलं, आता मी तुम्हाला पूर्ण दुकानापर्यंत म्हणजे पूर्ण दुकानाचं बॅनर वगैरे सर्व दाखवतो। बघा, एक वेगळंच असं नाव दिसल्यामुळं मी या दुकानाकडे आकर्षित झालो आणि आता पुढे निघालो। तर आता आपण दुकानात जाऊया। नमस्कार। आता आपण बिर्याणी सेंटरमध्ये प्रवेश केलेला आहे आणि समोर आहे तो दादा, नाव आहे तुमचं? शुभम मोकल। बघा, आपल्या मराठी माणसाने हा सुरुवात केलेली म्हणजे व्यवसायाची सुरुवात आहे, तेव्हा त्याचं आपलं बिर्याणी हाऊस जे आहे ते आपण पाहून घेऊया मस्त। आणि त्याला थोडेफार आपण प्रश्न देखील विचारूया, त्यामध्ये कशी संकल्पना सुचली जेणेकरून सर्वांनी याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला। तर इथे आपण बिर्याणी भरून ठेवलेली आहे आणि बसण्याची उत्तम अशी व्यवस्था आहे। आपण जर बघितलं तर खूप सुंदर अशी रचना आहे, खूप सुंदर असं बिर्याणी हाऊस आहे। बघा, जर आपण हॉटेल बघितलं तर कसं म्हणजे बऱ्याच वेळा वेगवेगळं दिसतं, परंतु या हॉटेलमध्ये तुम्ही जर आलात तर खूप सुंदर अशी चला आता आपण सेंटरचे जे ओनर आहेत त्यांना आपण भेटूया, त्यांना काही आपण प्रश्न विचारूया। नमस्कार दादा। नमस्कार। तर हे बिर्याणी सेंटर चालू करण्याची तुम्हाला संकल्पना कशी सुचली? म्हणजे आम्ही बहुतेक ठिकाणी बिर्याणी वगैरे खायला जायचो, पण जी अशी घरगुतीसाठी जी चव पाहिजे असते ती तशी जी भेटत नव्हती। आणि आम्ही म्हणून घरात ट्राय केलं, बिर्याणी बनवून बघितली स्वतः, घरचे मसाले वगैरे सगळे ट्राय करून बघितले, ते वेगळी चव अशी वाटली। तर बहुतेक ठिकाणी नुसतं हळद मसाला कालवलेला असतो तेवढं सुका राईस असतं, आपल्या जे पूर्ण आता बघू शकतो पूर्ण लेअर लावलेले आहे ते। हां हां, त्यानंतर वेगळी चव येते, वेगळी चव येते। आणि हे शिकलात कुठे तुम्ही? मी स्वतःहून घरात शिकला, म्हणजे तुम्हाला शिजवण्याची आवड आहे? बरोबर बरोबर। आता आपण दादांच्या माहितीनुसार आपण त्यांच्याकडे माहिती घेतली की त्यांना एक म्हणजे जेवण बनवण्याची भरपूर आवड होती। आणि मी देखील खरोखर सांगतो की जो फूड बिझनेस आहे आपला, तर तिथे कोणी यावे की ज्याला प्रेमाने खाऊ घालण्याची सवय असते त्यानेच यावे, तर त्याचे पदार्थच चांगले बनतात, त्याच्या हातालाच चव असते, प्रत्येकाच्या हाताला चव असते, त्याप्रमाणेच आहे। तेव्हा दादाला नक्कीच सहकार्य करा। खरोखर सांगतो, आपल्या मराठी माणसाने आपल्या हिंदू समाजाच्या मुलांना पहिल्यांदाच हे बिर्याणी सेंटर चालू केलेलं आहे, तेव्हा त्याला सहकार्य झालंच पाहिजे। आता गटारीचा दिवस आहे आणि खरोखर सांगतो की दादाला नक्कीच सहकार्य करा, नक्की दुकानचं नाव लक्षात ठेवा। आणि शिवाय वाढदिवस किंवा तुमची काही पार्टी वगैरे असेल तर त्यासाठी नक्कीच ऑर्डर घेतली जाईल। धन्यवाद।